भटक्या विमुक्त समाजाचा भारत माता की जय, जय संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भटक्या विमुक्त युनियनचा, भटक्या विमुक्त एकतेचा. आवाज आवाज करा, तिकडे जाऊ द्या, आवाज ऐकायला आतमध्ये मोठा आवाज करा, मोठा. आपल्या जगण्याचं चित्र ज्या सरकारला दाखवलेला काही कॅमेरे, काही मीडिया आपलं सगळं प्रदर्शन या ठिकाणी बघतोय. बांधवांनो, माझी विनंती आहे, तुम्ही मला 100% गॅरंटी आहे, आमच्या मनातली आग, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची आग जर का आज या घडीला तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं तुमच्या डोक्यात जर गेली तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला फिरणं कठीण होईल, लक्षात ठेवा. बांधवांनो, तुम्ही इथं आज आलात हीच आमच्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे. कधी आपण एकत्र आलो, पहिल्यांदा मी आपण जे 42 भटक्या जातीची लोक आज या ठिकाणी आली ते अतिशय मनपूर्वक तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. बांधवांनो, आजच आम्हाला तुम्हाला का बोलवायला वाटलं, माझी विनंती आहे, मला का हे जर तुम्हाला कळलं नाही, बांधवांनो, हे आपल्यासमोर बघितलेले खेळ तर रोज बघतो, हे आपल्याला बघायसाठी नाही केले. आपण या सरकार नावाच्या जी गोष्टीला आपण हे दाखवतोय, तुम्हाला माहिती आहे. सगळ्यांनी बसा, थोडी माणसं बसा. गव्हर्नमेंट मध्ये ज्याच्या हातात दंडुका होता, कायदा होता, असे मच्छिंद्र चव्हाण साहेबांनी माझ्या खांद्याला खांदा देऊन आम्हाला तुम्हाला आणण्यासाठी बळ दिलं. असे अनेक बांधव आहेत, त्यांना तुमचे हाल बघून त्यांना झोप येत नाही. बांधवांनो, समाजामध्ये प्रामाणिक लोक नाहीत असं समजू नका. प्रामाणिक लोकांना डाग लावू नका. ते तुमच्यासाठी तळतळ करतायत, तुमचे हाल बघून त्यांना झोपा येत नाहीत. त्यांच्यासाठी आपल्याला संयम पाळायचा आहे. आता तुम्ही इथं आलात, अर्धी लढाई बांधवांनो आपण जिंकलोय. अरे तुम्ही ही तर येत नव्हता म्हणून तर ह्यांचं आज आतल्या आत शिजत होतं ना, ते तुम्हाला समजून सगळे वाटप करतात. बांधवांनो, तुम्हाला आज का बोलवलं? आजचा टायमिंग फार महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं आहे. आम्हाला कदाचित तुम्हाला महिना 2 महिने वेळ देऊन बोलावता आला असता, परंतु ह्या राज्यामध्ये अतिशय चालीचं राजकारण चाललेलं आहे. हे माझ्या सगळ्या भटक्या बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही मराठा आंदोलनामध्ये पण तुम्ही जाता, तुम्ही ओबीसीच्या आंदोलनामध्ये पण जाता, कदाचित धनगर बांधवांच्या आंदोलनामध्ये पण तुम्ही जाता. हे जाताची कला तिकडे सुद्धा वाचते. पण खरी गेम काय बांधवा? जेव्हा दस्तूर खुद्द मुख्यमंत्री साहेबांनी लोकांच्या रेट्याला लक्षात घेऊन, म्हणजे हे सरकार कोणाचा विचार करतं? जिसकी गर्दी उसी को दर्दी माना जाता है दुनिया में, नहीं तो भीख मांगे जैसा होता है. बांधवांनो, आपण फार थोड्या संख्येने आहोत, आपला आवाज नाही. मला परवा मी सोलापूरला गेलतो, तिथं भोई बांधव म्हणले, तिथं आलेत ते अतिशय ताकदीने आले. ते मला म्हणले, साहेब आम्ही आमच्या समाजाचं कुठंच नाव घेतलं जात नाही. बांधवांनो, तुम्ही तुमच्या पालात राहिला तर तुमचं नाव कोण घेईल? आज माझ्या 42 बांधवांचं नाव ह्या कलेक्टरच्या डोक्यात बसलं की नाही बसलं? बांधवांनो, ये तो अभी झलक है और कुछ बाकी है. बांधवांनो, काय झाले सांगतो, लक्षात घ्या. आणखी लयत 5-7 मिनिटं बोलेल मी. मोक्याचं सांगेल, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त
महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फसवणूक कुणाची चालली आहे तर या महाराष्ट्रातल्या भटक्या बांधवांची चाललेली आहे. त्याला प्रत्येक ठिकाणी गृहीत धरलं जातं. सगळेजण म्हणतात तुम्ही आमचे, पण वाटणीला मात्र तुम्ही आमचे नाही आहेत. ही धोरण आहे महाराष्ट्रात. जेव्हा आपल्याला माहिती पुण्यामध्ये मुंबईमध्ये जरांगे पाटलाचं आंदोलन झालं, कोणाला माहित नाही. जरांगे पाटील आंदोलन मुंबईत करत होते, इथं आलेल्यापैकी कोणाला माहित नाही? सांगा, हात वर करा. सगळ्याला माहिती. काय मागत होते ते? आरक्षण. बघा, आणि किती किती तासात दिलं त्यांना? एका तासात दिलं की नाही? कारण ते काय होते, गर्दीने आले होते. आणि तुम्हाला 42 जणांना बोलवायला आमच्या घशाला कोरड पडली. आज रात्रीचा दिवस आम्ही 2 महिने करतोय, एका बोलवतोय. तुमचं तेव्हाच शिजल जेव्हा तुम्ही मुठीसारखे एक, तेव्हा शिजल. आणि काय शिजल काय बांधवांनो? ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवांना 2 जुलैला GR वर सही केली, त्या दिवशी रात्र मी झोपलो नाही. काय झालं तुम्हाला कोणालाच कळलं नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवांना एक GR दिला. त्या GRच्या माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रातला मराठा समाज आता ओबीसी मध्ये आलेला आहे. आता जरांगे पाटील काय म्हणतात? आमच्या लेकराला नोकरी मिळाली पाहिजे, आमच्या शिक्षण मिळाले पाहिजे, आमच्या गरीब लोकांचं कल्याण कुणाला बघवत नाही. बांधवांनो, मराठा बांधवांना गावात घर आहे, रानात शेत आहे, त्यांचा सरपंच आहे, त्यांचा सदस्य आहे, त्यांचा नगरसेवक आहे, त्यांचा आमदार आहे, खासदार आहे, मंत्री, मुख्यमंत्री. एवढं सगळं असताना सुद्धा जरांगे पाटील काय मागतोय? याच्यातलं तुम्हाला काय, तुम्ही काय मागितलं पाहिजे? बांधवांनो, ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सही केली त्या एका सहीनं तुम्हाला मिळालेलं राजकीय आरक्षण, त्या राजकीय आरक्षणाची होळी झालेली आहे. आता तुम्ही ग्रामपंचायतीचं सदस्य व्हायचं नाही, तिकडं फिरकायचं नाही. आता इथं वैद्य समाजाच्या आपल्या माता आलत्या, त्या वाडग माय म्हणत होत्या की तुमच्याकडे वाडग माय म्हणतात, ती माणसं सरपंचाच्या खुर्ची बसून देतील का? किती पोटसोळ उठेल याचा विचार करा. आणि म्हणून बांधवांनो, ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सही केली त्या दिवशी आपल्याला मिळालेलं राजकीय आरक्षण, अर्थात राजकीय आरक्षण आपण मागितलंच नव्हतं. आपण कोण आहे आणि आपण किती आहे याचा हिशोब महाराष्ट्राला माहित नाही. आणि म्हणून आपल्याला ह्यांनी आपल्या नावाने योजना बनवायच्या आणि दुसऱ्यांनी लाटायच्या. आपलं राजकीय आरक्षण गेलं, जे काही थोडंफार मिळत होतं, ही आपल्यावर झालेला फार मोठा अन्याय. आता आपल्या लेकराच्या बाबतीत आपल्या मुलांना नोकरी लागते. मी विचारतो तुम्हाला, इथं कुणी सरकारी नोकरीचा मुलगा लागलेला मायबाप आलंय? आपल्या मुलाला शिक्षणामध्ये सवलती मिळतात? बांधवांनो, हे नाही मिळणार तुम्हाला. याची एक स्टोरी सांगतो, तुम्हाला सगळ्याला माहिती झालं पाहिजे. मला जे माहिती झालंय ते मला तुम्हाला माहिती करायचं आहे. तुमच्या मुलांचं शिक्षण आणि तुमच्या मुलांना लागणारी नोकरीतलं आरक्षण चोरी गेलेलं आहे. तुमच्या मिळालेलं आरक्षण हे चोरी गेलेलं आहे. 1994 साली बांधवांनो, बघा, भटक्यामुक्त दाखला काढायचा असेल तर 21 नोव्हेंबर 1961 चा पुरावा लागतो की नाही? तेवढंच तुम्हाला माहिती आहे. त्या जातीच्या दाखल्यासाठी, कारण आपल्या भटक्यामुक्तांच्या प्रवर्गाला 21 नोव्हेंबर 1961 साली मान्यता मिळाली. त्या दिवशी ओबीसी नावाचा प्रवर्ग नव्हता. जो 1967 साली झाला. गावातल्या गावगाड्यातल्या लोकांना जातीचा दाखला काढायचा असेल तर त्याला 67 चा पुरावा लागतो. आणि ज्याला गाव नाही, घर नाही, त्याला 61 चा पुरावा लागतो. अन्याय. 62 पासून 92 पर्यंत आपल्याला 4% आरक्षण होतं. आणि 92 ला अशी एक चोरी झाली बांधवांनो. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. ही चोरी तुमच्या लक्षात आणण्यासाठी खऱ्या अर्थाने मोर्चा आहे. अरे कलेक्टर काय, अरे आपण मुख्यमंत्र्याला सुद्धा रस्ता अडवून त्याला बंद करू. एवढा आमचा अन्याय झालेला आहे. आम्ही आमचा हक्क सोडणार नाही. फक्त तुम्ही बांधव सगळे एकत्र आले पाहिजे. नाही तर मुख्यमंत्री कोण?
आपले मतासाठी भिकारी आहेत ते. देता की नाही मत त्यांना? तुमच्या मतावर त्या खुर्ची बसलेले त्यांचं आद्य कर्तव्य आहे. आमचं चोरी केलेलं आरक्षण तुम्हाला द्यावंच लागेल. त्याशिवाय आम्ही त्यासाठी इथं बोंब मारायला आलेलो आहे. बांधवांनो, 92 साली अशी गोष्ट ठरली. कार्यकर्त्यांनी पण लक्षात घ्या, कारण त्याचं जळतं त्याला कळतं. 92 साली आपल्याला असणाऱ्या 4% आरक्षणामध्ये आपल्या लोकांना 10 वर्ष जाहिरात केली तरी आपली पोरं मिळत नव्हती. आपल्या जागा शिल्लक राहायच्या. एकेका पोराला शिकलेल्या 4 नोकऱ्या मिळायच्या. काही डोंगराळ्या